हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणलं। लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं, राज ठाकरे यांचं वक्तव्य। 2 जणांना मारणाऱ्या मुलाला न्यायाधीश निबंध लिहायला सांगतात। पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय कोर्टामध्ये असं घडू शकत नाही। पुणे अपघातावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। राज्यपालांची सही नसताना लाडकी बहीण योजनेचा जीआर काढला, सरकारवर हक्कभंग आणणार। विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार असहमत। महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा, शरद पवारांचं वक्तव्य। कोणतंही सरकार बिन चेहऱ्याचं असू नये। राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर केला असता तर 25 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये 1 खुर्ची 12 भानगडी, भरत गोगावले यांची टीका। तर ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारी सांगतायत। शिंदे गटाच्या पोस्टरवरून भास्कर जाधवांचा टोला। एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावायची आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना आणायची। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा अजित पवार यांना टोला। चादरवाले आले असं म्हणत शिंदेनी विधानसभेत जयंत पाटलांना डिवचलं। जयंत पाटलांच्या कालच्या बजेटच्या टीकेवरून शिंदेंचा पलटवार। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा। आवर्तन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। आधी खाल्ले हाडं कुडं, आता बसले तुळशी पुढं। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। 10 वर्ष झोपा काढत होते का? बेकायदा बांधकामं पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांचा हल्लाबोल। शरद पवार ज्येष्ठ नेते पब आणि ड्रग्जला कधीच पाठिंबा देणार नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर पलटवार। शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खंडेंची हकालपट्टी। पक्षविरोधी कारवाई केल्याचा कुंडलिक खंडेंवर ठपका। पंकजा मुंडेंना मदत न केल्याची ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल। अजित पवार यांना 50 फोन केले, 50 पत्र पाठवली, पण त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही। निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाड यांचे आरोप। जितेंद्र आव्हाडांना अजितदादा नावाचा हळद्या रोग झालाय, त्यांना सारखे दादाच दिसतात। अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर पलटवार। शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेमध्ये हंगामा। पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ महामार्ग का आणला जातोय? विधान परिषदेत सतेज पाटील आक्रमक। जनभावनेच्या विरोधात कुठलाही निर्णय घेणार नाही, शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेणार नाही, विधान परिषदेमध्ये दादा भुसे यांचं आश्वासन। राज्यातलं महायुती सरकार मोदी शहांची नकली संतान। अर्थसंकल्पावर टीका करताना संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबईतील म्हाडाच्या 1900 घरांसाठी जुलै महिन्यामध्ये लॉटरी, ऑगस्टमध्ये सोडत प्रथमच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी घरांची उभारणी। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भात पावसाचा येलो अलर्ट। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला। भारताला दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी। आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा उत्साह। माऊलींच्या पाद्यपूजनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी। मुख्यमंत्री शिंदेही उपस्थित। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।